साधारणतः सायंकाळी 9:30च्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजली. दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम, SP साहेब, आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे, CFO आहेत, आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे, सर्वजण या ठिकाणी पोहोचले. या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली. एकूण जे काही 7 लोक या ठिकाणी होते, जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली, ते 7 लोक सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं. एक अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या 1 तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती. त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं. आता या ठिकाणी कोणीही नाही, जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते. 4 लोक जे आपण CPRमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल, अशी आताची वस्तुस्थिती आहे.